पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. सुपरस्टार असलेले, कॉमेडीचे बादशाह असलेले अशोक सराफ यांनी गौरवलेला हा कार्यक्रम आहे. सोलापुरामध्ये खूप मोठा प्रतिसाद मिळतोय. नेमकं काय सांगाल सोलापूरच्या रसिकांना आणि राज्यातल्या तुमच्या कला रसिकांना? येस, अशोक मामा सराफ आणि पद्मश्री अशोक मामा आणि पद्मश्री अच्युत पालव यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री घोषित झाल्यानंतर आम्हाला आमची जबाबदारी वाटली की आपल्या टीमतर्फे, आपल्या संघातर्फे त्यांचा जाहीर सत्कार केला पाहिजे. सो आम्ही 50व्या प्रयोगाला मामांना आणि अच्युत पालव यांना आम्ही इन्व्हाइट केलं होतं आणि मामांनी, निवेदिता मॅम, अच्युत पालव सर यांनी संपूर्ण प्रयोग पाहिला आणि त्यांनी प्रचंड कौतुक केलंय. तसंच पुढच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर सुद्धा नाटकाला येणार ते त्यांनी कबूल केलंय. आणि इतक्या मोठ्या माणसाची कौतुकाची थाप मिळणं हे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. 12 ऑगस्टला पण आपला एक कार्यक्रम आहे असं कळतंय. 12 ऑगस्टला एक कार्यक्रम आहे इथल्या एका बँकेने, गंभीरे आहेत इथले नाट्य परिषदेचे पदाधिकारी माझी त्यांनी आमचा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे. 12 ऑगस्टला सुद्धा सोलापूरमध्ये कार्यक्रम आहे आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद बघता आजही आम्हाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे. आम्ही 12 ऑगस्ट नंतर सुद्धा पुन्हा सोलापुरात प्रयोग करायला नक्की येऊ आणि त्यावेळी सुद्धा प्रेक्षक इतकाच भरघोस प्रतिसाद देतील याची आम्हाला खात्री आहे. या सुंदर केलेल्या कौटुंबिक कॉमेडी नाटकातून नेमका काय संदेश हा सोलापूरच्या आणि राज्यातल्या जनतेला द्यावा? संदेश हाच आहे की सध्या कुटुंबात एक कम्युनिकेशन गॅप तयार होते. आपापला लोकांमधला संवाद हरवतोय. त्या संवादावर केलेलं भाष्य, एका घरात 4 घरं झालेली दिसतात आपल्या. सोशल मीडियाचा वाढता वापर आणि फॅमिलीतल्या सभासदांमध्ये तयार झालेली एक आपण बोलू शकतो फळी म्हणा किंवा एक गॅप जो तयार होतो, कम्युनिकेशन गॅप, त्याच्यावरच या नाटकातनं विनोदी पद्धतीने भाष्य केलं आहे आणि लोक जितके हसून त्यांच्या डोळ्यात पाणी येतं तितकंच लोक इमोशनल सुद्धा होत आहेत. आणि खूप उत्तम मुंबई, पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात दौरा आहे आमचा. आता उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळतोय आम्हाला. लेटेस्ट अपडेट, सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा MS13 न्यूज, सोलापूरकरांच्या हक्काचं.